तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत जवळपास पाहू शकतो सकाळचे 3:15 झालेत. आपण निघालो आहे पुन्हा एकदा नवीन प्रवासाला. तर फायनली आपलं आवरलं आहे, आपण झालो रेडी आणि गाडी पण झाली रेडी आणि आता आपण निघतो आहे. आपल्याला अजून काही 2-3 जण पिकअप करायचे. मम्मीला पण आपण सकाळी उठून दिलं. तर फायनली आपण निघालो आहे घरून. जय श्रीराम. तर आज आपण चाललोय मानाचा गणपती, तो म्हणजे गणपतीपुळे, काय गणेशचा पण होते. तर सकाळचा मौसम एकदम सुहाना झालेला आहे आणि आपण निघालोय गणपतीपुळेला. आणि जस्ट आपण आता घरून निघालोय, पण आपल्याला अजून गणेशला पिकअप करायचंय. गणेश नंतर नीरजला घ्यायचंय आणि मात्र आपण जाणार इथून पुणे मार्गे गणपतीपुळे. गणेश शेठ आणि अजून मग कार्यकर्ते आपल्याकडे. इकडे करण शेठ, करम भाऊ नावाजलेली व्यक्तिमत्व या ठिकाणी अष्टविनायक पूर्ण केलंय सगळ्या टीमला घेऊन. आणि आता आपण चाललो, एक जण येऊ राहिलाय त्याच्यावर मी वाट पकडू राहिलंय अगदी देवासारखी. सकाळचे जवळपास 5:55 झालेत. आपण पोहोचलोय पुण्यात. पुण्यातच फिरतो हे गणेश. अजून किती वेळ लागला आपल्या पुण्याच्या बाहेर पडायला? 5 मिनिटं म्हणलं. एकदम सुंदर अशी गुड मॉर्निंग सनराईज झाला इथे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे कुत्र इथे सुखोई 30 आहे बॉम्बर. आपल्याला जाऊ आपण आता कोण राईटच ना? तेच म्हणलं पण राईट मारतो. तू म्हणला नको थांबू, टाइम होतोय. तर तुम्ही पाहू शकता नजारा या ठिकाणी खूप छान दिसतोय. या ठिकाणी गणेश थांबून देत नाही आम्हाला, नाही थांबायचा प्लॅन होता. आपला ऑल्ट नंबर 1 इथं गाडी उभी आहे. तिकडे नजारे खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता समोरच्या पहाडीवरती एकदम मस्त ऊन पडलंय. गणेश हे आपल्याकडे मेंबर संघ आलेले सगळे. ही सभे काय पण आपला विषय. इकडून एंट्री कुठे खाली पलीकडे नाही का? आज थांबलो होतो ह्या व्ह्यू साठी. हिमुळशी धरणाचा हा पाणी साठा. आपला
स्पॉट नव्हता, परंतु लोकेशन भारी भेटलं म्हणून थांबलो होतं त्या ठिकाणी. थोडंसं चहा वगैरे घेऊ या ठिकाणी आणि निघू. आता 200 किलोमीटर कव्हर केलं आहे. अजून जवळपास 250 किलोमीटर बाकी आहे. हस्की आहे का या ठिकाणी? गणेशला हस्की, ही हस्की काय? अय खरंच रा हो. हस्की ती नाही का ती एक हे बघ गणेश. नजारा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी तामिनी घाटातून माकडं कसा ढगांच्या पुढल्यावरती अरे बापरे इथे नको. इथे काय आता इथे लोकेशन काही नाही. पुढे गेलं. अरे इंट्रोड्यूस कर ना सगळ्यांना. का एकटाच हे करतो. अरे त्या व्लॉग मध्ये मीच येत नाही. तर तुम्ही पाहू शकता की आम्ही सगळे या ठिकाणी चाललोय गणपती पोहायला. पण आम्ही जाताना मार्ग निवडला तो तामिनी घाट निवडला. आणि आता खरंच असं वाटतं की खरंच निवडला तो चांगलं झालं. कारण जे नंतर आम्हाला पाहायला मिळालेत आज या ठिकाणी पाऊस नसल्यामुळं एकदम अप्रतिम. तुम्ही ते फोटोज पाहिलेच असतील व्लॉग मध्ये. तर आपल्यासोबत एवढे सगळे मंडळी आहेत मागचे. नमस्कार. नीरज, करण जोहर, आपला गणेश, हा आपला वन अँड ओनली बॉस आणि स्वतः मी. आपण चाललो या ठिकाणी. घाट पण खूप छान आहे. घाटात नजारे पण भारी आहे. एक नंबर विषय राहिलाय. यावंच लागतंय. एकदम प्रदूषण मुक्त लोकेशन या ठिकाणी. एकदम शून्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कोणता इथं भेटतो जो कुणाला पाहिजे असेल तर 50,000 रुपये फक्त 50,000. ऋषिकेश कळसे यांना संपर्क करा आमच्या नंबरवरती किंवा कमेंट करा. कमेंट मध्ये तुम्हाला लिहून देऊ. वरती ढगामध्ये कितीला भेटतो. ढगात गोळ्या आणण्याचा प्रयत्न चालू या ठिकाणी. एका बंदुकीसहित बंदूक थोडी ठेवून दिलेली आहे. मित्रांनो आणि आपण फायनली पोहोचलोय कोकणात. आपली ऑफिशियल एंट्री झाली कोकणात विथ आपला बेस्ट सोबत. एक नंबर हायवे हा ॲक्च्युली स्टेट हायवे आहे. आणि या पंपाच्या जवळ एक हॉटेल आहे या ठिकाणी नीलकमल म्हणून. या हॉटेलला आपल्याला खास करून थांबायचं होतं. गणेशचं रिक्वेस्ट होती की भारी मिळतं. आणि इतकं भारी वातावरण आहे कोकणातलं. दमट आहे, घाम निघतोय पण लय मस्त वातावरण. गाडी मात्र एक नंबर परफॉर्मन्स करते. एकदम बेस्ट परफॉर्मन्स. तर बघूया आता काय आहे खायला. इथं थोडा नाश्ता जरा जास्त करावं लागेल. मग असं नाश्ता काय जास्त काय फरक नाही पडला. आलं म्हणजे लाल माती आणि लाल पाणी आणि मोकार हिरवळ. हे जर नाही पाहिलं तर कोकणात येऊन काय गेलं मग. गुरुजी नदीचं पूर्ण पाणी लाल आहे. हा अरे बाप. सावित्री नदी नाही. तरी म्हणलं लेखक कवी जास्त असतात ना कोकणात जास्त कोकणात. कारण कोकणात ते सौंदर्य बघायला मिळत नाही असं. आमच्या इकडचे पोरं या ठिकाणी काय करते ते दगड गोळा करत दगड आणि तिथं पाण्यात फेकते ते. ठिकाणी आपण आता रत्नागिरीमध्ये जशी एंट्री केली आहे तुम्ही पाहू शकता. ही सावित्री नदी या ठिकाणी आहे. ही रत्नागिरीची बहुतांश लाईफलाईन या ठिकाणी आहे. पण सध्याच्या काळात काय झालं की पावसामुळे पाणी जास्त झालंय. त्या ठिकाणी आपल्याला आजच्या रोडचं टनल आलंय. टनल मात्र गोल आहे असं अर्ध. इकडून त्याच्यात नक्षी काढलेले बरंच छान काम केलंय. तर आता पाहू आपण या ठिकाणी टनल किती मोठं आहे. भारतीय संस्कृती
या ठिकाणी खूप छान प्रकारचं अंधार पाडा ना पुढून कोणाला एमर्जन्सी का पुढे चांगला अंधार पाडा हा वरचा जाऊ दे. अरे बापरे टन मध्ये खतरनाक त्या काम पण चालू आहे अजून. लाईट बी नाही लावलेला. एवढं काय काम करून घ्या आधी म्हणा मग टंडल. आधी लाईट लावणं. अरे बापरे खूपच मोठं टनल आहे जवळपास तब्बल झाले 6 किलोमीटर आम्ही टनल मध्येच आहे अजून. हा मोठा खालचं लावू पाडाय ब्लिंक मारायचा. ब्लिंक कधी मारते पार्किंग घेतलं माहिती तुम्हाला काही लोक कहते हैं मोदी जी काम नहीं करते ये कौन कर रहा है फिर इस तरफ से आलू डालेंगे उस तरफ से सोना निकलेगा. हा जो रस्ता आहे एक नंबर रस्ता आहे. काही ठिकाणी पॅचेसचं काम चालू आहे पण एक नंबर रस्ता आहे. थोडासा गाडी मात्र एकदम माफ केलो की 500 किलोची पाठी आली. चालतंय. आता आपण गणपतीपुळ्याच्या जवळपास 8 किलोमीटर लांब राहिलोय फक्त. पुढच्या एक 10 ते 15 मिनिटात आपण गणपतीपुळ्याला पोहोचू. तत्पर थोडा नाश्त्याचा ब्रेक. एअर खिडकी फुगडी का नाही एसी बंद आहे बहुतेक. आता आपण गोव्याच्या रूटवर आहोत. हा एकदम स्ट्रेट रोड स्ट्रेट. जो फर्स्ट व्ह्यू समुद्राचा गेला खाली परत थांब पाठवतो. समुद्र आहे बाबा. डुअल टोन. तर अशा रीतीने आपण गणपतीपुळेच्या काही ग्रामीण गावांमधून आपण चाललोय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणचं ग्रामीण जीवनमान, इथले रस्ते, लोकांचं राहणीमान आणि विशेषतः इथली माती खूप लाल आहे. दॅट इज व्हाय आय एम हिअर फॉर दिस सीन. माता श्री निर्मला देवी की जय. फायनली आपण पोहोचलोय निर्मल नगरी मालगुंड. आत्ताच पाऊस होऊन गेलाय त्यामुळे थोडस वातावरण आणि खाली चिखल आहे थोडासा लाल मातीचा. तर हा आहे गणपतीपुळेचा बीच. हा समुद्र आणि सध्या उघडीचा टाइम असल्यामुळे इथून पाणी मागे मागे चाललंय. खूप असं शांत वातावरण आहे.
ठिकाणी खूप असा एन्जॉय केला या सगळ्यांनी आणि नारळ पाणी पिलं मी एवढं सगळं. आणि आता नाही आठवलं त्याला पण आता कसं आहे ना, घेऊन धावल्यावर आता आम्ही भेळ खाणार आहोत. आता आम्ही भेळ खाणार आहेत. वेळ खाताना काढ. तर आता आम्ही या ठिकाणी भेळ ऑर्डर केली आहे 5 जणांना 2 भेळ, कारण ऑलरेडी जास्त झालं म्हणून आम्ही भेळ जरा कमी खाणार आहे आता जरा, नाहीतर मिक्स व्हायचं. नजारा पाहू शकता एकदम समुद्राच्या किनारी बसून